मराठी साहित्य संमेलनामध्ये एवढी इव्हॉल्युशन झाली का? किमान वर्षाला 3 साहित्य संमेलन होणं अपेक्षित आहे. तुम्ही वेगवेगळं स्थान दिलं पाहिजे प्रत्येक लेखकाला. आज यंग लेखक एवढे आहेत, आज मला एकही यंग लेखक दिसत नाही कशातही. लोकसंख्या जशी वाढतीये ना तसं काहीतरी हवंय, वाचायला हवंय, डोक्यात हवंय, या मागणीची सुद्धा वाढ होती, ती भूक सुद्धा वाढतीये. बरोबर. मग त्या लोकांपर्यंत मराठी साहित्य पोहोचण्यासाठी काय करू शकतो? असे भरपूरसे प्रकाशक आहेत की जे अमेझॉन आणि फ्लिपकार्टला घाबरतात. अरे ते काय परवडतच नाही का, अरे हेच होत नाही. अहो ते परवडणार नाहीच आहे हो. ऑल टाइम फेवरेट तुमची मेहता पब्लिकेशनची 5 पुस्तकं अशी कोणती आहेत की मी केव्हाही वाचायला बसतो आणि मला छान वाटतं? एक म्हणजे अर्थाच्या शोधात, मॅन सर्च फॉर मीनिंग असं एक नावाचं पुस्तक Yes. आहे. आणि ते मला असं वाटतंय की प्रत्येक माणसाने ते वाचलं पाहिजे. आपलं साहित्य संमेलन 100ावं जे आहे, तर ते 100ावं साहित्य संमेलन कुठं व्हावं असं तुम्हाला वाटतं? तुमच्या डोक्यात काय चाललंय? 100ावं साहित्य संमेलन